नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. शंभूराज देसाईंसोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. आझाद मैदान पोलीस चौकीत मंत्री शंभूराज देसाईंची मराठा आंदोलकांशी चर्चा. जरांगेंना जो शब्द दिलाय तो पाळणार असं शिंदेंनी सांगितलंय. तुमच्यापेक्षा माझे जरांगेंसोबत वैयक्तिक संबंध. शंभूराज देसाईंकडून आंदोलकांची समजूत. वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने. मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. धुळे सोलापूर महामार्गावर जोरदार राडा. अंतरवाली सराटी गावात जाणारा रस्ता अडवल्यामुळे गोंधळ. भुजबळ आणि परळीवाल्यांचं ऐकून मराठा धनगर समाजात वाद लावणं सुरू. मनोज जरांगेंचा भुजबळांसह धनंजय मुंडेंवर नाव न घेता आरोप. जरांगे स्वतःला हिटलर समजतात. जरांगेंना सागर बंगलाच दिसतो. मुख्यमंत्र्यांचा बंगला दिसत नाही. लक्ष्मण हाकेंची टीका. तर लक्ष्मण हाकेंनी धनगर बांधवांच्या उपोषणाला ताकद द्यायला हवी. जरांगेंचं वक्तव्य. जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे, जालना आणि परभणी बंदचीही हाक. सकल मराठा समाजाचा निर्णय. सिनेट निवडणुका उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी. 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार. मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य. हा विजय युवा सेनेचा नाही तर 13,500 पदवीधरांचा. सरकारनं पदवीधरांविरोधात रचलेलं षडयंत्र न्यायालयानं हाणून पाडलं. युवा सेना 10 पैकी 10 जागा जिंकणार. वरुण सरदेसाईंकडून विश्वास व्यक्त. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या. तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा. शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती. राज्यात गुलाबी वातावरण असल्याचं दाखवत काही जण फिरतात. जयंत पाटलांची अजित पवारांवर नाव न घेता टीका. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज धुळ्यात. दुपारी 3:30 वाजता शिरपूरमध्ये जाहीर सभा. शरद पवारांवर टीका करू नका. आपली ती लायकी नाही. आपली लायकी संजय राऊतवर टीका करायची. तो आपला माल. सभेत गुलाबराव पाटलांची टोलेबाजी. अंधारे येऊन म्हणालेल्या रेड्याला कापणार. मी तयार आहे. रेड्याला कापण्यासाठी तलवार असलेला माणूस शोधतोय. गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर. चिपळूण संगमेश्वरची जागा अजित पवार गट लढवणार. कालच्या भाषणात बोलताना अजित पवारांकडून चिपळूण संगमेश्वरची जागा लढवणार असल्याचं जाहीर. रवींद्र चव्हाणांचे बॅनर लावल्यावरून वाद पेटण्याची शक्यता. बॅनर लावल्याप्रकरणी दीपेश म्हात्रेवर गुन्हा. दीपेश म्हात्रे शिंदे गटाचा युवा सेना सचिव असल्याची माहिती. धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग तोडक कारवाईला 8 दिवसांची स्थगिती. कारवाईवर स्टे आणण्यासाठी कोर्टात जाणार. मुस्लिम बांधव प्रतिनिधींची माहिती. शांतता राखण्याचं आवाहन. अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालयाचा निर्णय. पण ईद नंतर आम्हीच बांधकाम काढू अशी विनंती करण्यात आली होती. बीएमसीला लेखी दिलं. त्यानुसार कारवाई करण्यात आली. देवेंद्र फडणवीसांची माहिती. धारावीतील 90 फीट रोडवरील मशिदीचं अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांची 5 दिवसांच्या मुदतीची मागणी. विश्वस्तांची लेखी विनंती महापालिकेकडून मान्य. धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पालिका अधिकारी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत वर्षा गायकवाडांची चर्चा. पालिकेच्या गाड्यांना जाऊ देण्याची विनंती करण्यासोबतच शांतता राखण्याचं आवाहन. राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गृहमंत्रालय फेल. भाजप सत्तेत असताना वाचाळवीरांची संख्या वाढली. सुप्रिया सुळेंची टीका. धारावीतील वादावर गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. शांततेच्या मार्गाने यावर मार्ग निघाला पाहिजे. धारावीतील तणावावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. लँड जिहाद आम्ही खपवून घेणार नाही. अशांतता माजवण्याचा प्रयत्न. मुस्लिमांच्या लांगुल चालण्यासाठी महायुतीत कोणी दबाव आणत असेल तर चालणार नाही. धारावीतील वादानंतर किरीट सोमय्या यांचा आरोप. जिहादी मानसिकतेचे आज दर्शन. कायद्याचं पालन करा. परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार. नितेश राणेंचा इशारा. मशीद अनधिकृत जागी बांधता येत नाही. मशिदीचे कागदपत्र आहे असा मला विश्वास. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. तर कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार. जलील यांची प्रतिक्रिया. जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे. कायद्याचं पालन करा. परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार. नितेश राणेंचा इशारा. कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम. जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे. नितेश राणेंचं वक्तव्य. तर नितेश राणेंसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करण्याची राष्ट्रवादीमध्ये ताकद. सुनील तटकरेंकडून राणेंच्या वक्तव्यावर रोष व्यक्त. छत्रपतींबाबत नितेश राणेंचं अपमानास्पद वक्तव्य. अमोल कोल्हेंचा आरोप. तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा तरच ताकद दिसून येईल. कोल्हेंचं अजितदादा गटाला आव्हान. महाविकास आघाडीची 288 जागांवर पहिल्या टप्प्यातील चर्चा पूर्ण. दुसऱ्या टप्प्यात तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर चर्चा होणार.
काही जागांमध्ये अदलाबदल केले जाणार, तर 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपावर चर्चा, सूत्रांची माहिती. अमित शहांचा दौरा आणि जागा वाटपाचा संबंध नाही, जागा वाटपाची 70 ते 80% चर्चा पूर्ण, बावनकुळेंची माहिती. तर महाविकास आघाडीत ठाकरेंना सीएम करणार नाही, बावनकुळेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार, राज्यातील जनता मुख्यमंत्री पदासाठी मतदान करेल. राज्यात सध्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्री, राऊतांची विखारी टीका. राज्यात तिसऱ्या आघाडीचा महाशक्तीचा मुख्यमंत्री होणार असल्याचा बच्चू कडूंचा दावा. महाराष्ट्र संजय राऊतांची जहागीरदारी नाही, आम्हाला महाराष्ट्राला तिसरा पर्याय देणार, कडूंचं वक्तव्य. मुंबईत राज ठाकरेंच्या हस्ते विजन वरळीचं उद्घाटन. शहरी समस्या, बदलापूर घटनेसह विविध मुद्द्यांवर भाष्य. वरळीतून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार, विजन वरळीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंचा सवाल. मी भाजपमध्ये जाणार नाही, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आज पूर्णविराम देत आहे, एकनाथ खडसेंची घोषणा. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या जामनेर येथील कार्यक्रमात खडसे सहभागी. नांदेड दक्षिणमधून वंचितकडून फारुख अहमद यांना उमेदवारी, समर्थकांसह पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार 26 सप्टेंबरपासून 3 दिवस मुंबई दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आढावा घेणार. भावी आमदारांचं नाव घेतल्याशिवाय लिस्ट कशी पूर्ण होईल, अमोल कोल्हेंकडून दिलीप खोडपेंचा भावी आमदार म्हणून उल्लेख. खोडपेंनी शिवधनुष्य उचललाय का, नाहीतर आमचा घोटाळा व्हायचा, जयंत पाटलांनी दिलीप खोपडेंना बाजूला उभं करून सवाल विचारला. धुळ्यात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषणाला सुरुवात. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी उपोषणाला सुरुवात. धुळे शहराच्या देवपूर भागातील अनेक कार्यकर्त्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश. इर्शाद जहागीरदार यांच्या प्रवेशानंतर कार्यकर्त्यांचाही प्रवेश. तिरुपती मंदिरात हिंदूंना डावलून ख्रिश्चन धर्माचे चेअरमॅन ठेवले, कायद्यात बसत नसतानाही करुणाकर रेड्डींना तिथे नियुक्त केलं. तिरुपती देवस्थानचे सदस्य स्वामी कमलेश महाराज यांचा आरोप. अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून 1,84,40,000 दान. कोल्हापूरच्या देवस्थान समितीकडून मोजणी सुरू. एअर इंडिया कंपनीकडून 2 वर्षात 9,000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती. 9,000 पैकी 5,000 वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांची नोकर भरती. 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान मुंबई ठाणेला जोरदार पावसाचा इशारा, तर नाशिक, नागपूर, संभाजीनगर, धुळ्यासह इतर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. बीडच्या परळीत आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी, वातावरणात गारवा, तर काढणीला आलेल्या खरीपाच्या पिकांना फटका. नांदेडमध्ये जोरदार पाऊस, 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं कमबॅक. हवामान खात्याकडून नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट. परभणीत जोरदार पाऊस, अनेक सखल भागात पाणी साचलं, वाहनधारकांना प्रचंड त्रास.